अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोळा हे छोटेसे गाव आहे। या गावाशेजारी गेल्या अनेक वर्षापासून सिद्ध सायन्स सेंटर या देवस्थानची निर्मिती झाली असून दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठे यात्रेचे आयोजन करण्यात येते। भव्य स्वरूपाचे शिवलिंग व या ठिकाणी असलेल्या 108 शिवलिंग दिसून येतात। इतकेच नव्हे तर अनेक देवी देवतांची मूर्ती स्थापन करून या ठिकाणी झालेली आहे। सिद्ध सायन्स सेंटर हे भाविकांच्या दुःखाचे निवारण करण्याचे केंद्र असल्याचे बोलले जाते। अनेक भाविकांच्या इच्छा मनोकामना येथे पूर्ण होत असल्याचेही सिद्ध झाले आहे। या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक भाविक दर्शनाकरिता येतात। या ठिकाणी अनेक भाविकांना आपले दुःख निवारण्याची संधी सिद्ध सायन्स प्राथमिकमुळे मिळाल्याचे भाविकांचे म्हणणे आहे। या संस्थेचे देखरेखीकरिता अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक गायगोले गुरुजी हे देखरेख करत असून त्यांचे सहकारी तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक धीरज जयस्वाल व काही त्यांचे सहकारी ट्रस्टची देखभाल करत असल्याचे दिसून येते। दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा या ठिकाणी संपन्न होते। महाराष्ट्रातील पहिले सिद्ध सायन्स सेंटर असे आहे की या ठिकाणी अनेक देवी देवतांचे पूर्णकृती पुतळे व 108 शिवलिंग दिसून येत आहे। त्यामुळे तालुक्यात भाविकांमध्ये आनंदाचा वातावरण दिसून येत आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 ब्युरो चीफ प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी। तालुक्यात सर्व जे तीर्थस्थळ आहे ते तीर्थस्थळ जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे। माझ्यासोबत धीरज जयस्वाल आणि अत्यंत महत्त्वाचं या अंजनगाव सुर्जी शहरातील हे तीर्थस्थळ श्री महादेवाच्या मंदिरासमोर मी उभा आहे। मला सांगा दादा, या तीर्थस्थळाबद्दल काय माहिती देणार आहे? पुढे इथं आलेले व्यक्ती दर्शनाला येतात तर खरीच, पण त्यांची व्याधी जे असतात, हातपाय दुखणं, बाकी जे प्रॉब्लेम असतात ते पूर्ण नष्ट होतात। ते पण कशानं? ओम सिद्धाय नमः या मंत्रानं। किती वर्षापासून आपली सेवा चालू आहे? माझ्या 15 वर्षापासून सेवा आहे। आणि आतापर्यंत या भाविकांना या स्थळाबद्दल काय कितपत माहिती गेली? नाही, माहिती आहे पुष्कळांना। आता लोक जसे त्यांना माहिती भेटते तसं लोक इथं बोलत आहे, येत आहे। पण चांगला पैसा झाला आमचा इथं। पहिलं अगोदर काहीच नव्हतं, म्हणजे अजिबात नव्हतं काही। पण आता ते स्टेप बाय स्टेप भक्तगण पण वाढत आहे इथं। महाशिवरात्रीचं काय महत्व या लोकांना? नाही, महाशिवरात्री महत्व म्हटलं तर दर्शन घेणं आणि निघून जाणं असा विषय नसतो तो। पण ह्या माध्यमातून सर्वांना आरोग्य शांती मिळो ह्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत। पण ह्या शांतीमध्ये एवढी शांती असते की तुम्हाला काही सांगू शकत नाही मी। या सिद्धजल असते, पाण्याचा विषय असते, तो पण आम्ही सॉल्व्ह करतो। आणि जो लेडीजचं गर्भधारणं जे असते त्याचे पण आम्ही ते सॉल्व्ह करतो सिद्धजल ह्या माध्यमात। 108 पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहे। तुम्ही इथं या, 108 शिवलिंगात तुम्ही पूर्ण इथं दर्शन घेऊ शकता। तुला या परिसराचा विषय असते आणि दरवर्षी तुम्ही उसळाची व्यवस्था असते आणि पाण्याची व्यवस्था असते, थंड पाणी असते। या माध्यमातून लोक आता भक्तगण जुळत आहेत। त्या माध्यमातून सर्वांचे भक्तगणांचे स्वागत आहे आणि असंच आम्ही सहकार्य करावं ही अपेक्षा। काय सर, काय नाव आहे आपलं? माझं विजय शंकरराव निर्मळ। आम्ही सांगळूत गावावरून आलेलो आहोत। किती लोक आले? आम्ही सांगळूत गावावरून 5 जण आलेलो। दरवर्षी येतो आपण? दरवर्षी आम्ही येतो इथं। आम्ही सिद्धार्थ सुद्धा आहोत। जे स्वामीजी हरदासजी तयार केलेलं हे सिद्ध सायन्स सेंटर आहे, ते याची खूप महानता आहे। इथे निवारण होते, सगळे आपले दुःखाचं निवारण करण्यासाठी स्वामीजींनी गोरक्षनाथाच्या शक्तीनं हे सेंटर घडवलेलं आहे। इथला कारभार गायगोले गुरुजी पाहतात। हे गायगोले गुरुजी आहेत, हे इथला कारभार इथले हे अध्यक्ष सुद्धा आहेत। धीरज भाऊ जयस्वाल हे इथं नेहमी अन्नदान वगैरे करतात। त्यांच्याकडून आज फराळाचं सुद्धा असतो। धन्यवाद धन्यवाद। हो, अशा तऱ्हेनं हे निस्वार्थ सेवा केली जाते या माध्यमातून। ही सेवा या ज्याच्याकडून घडल्या जाते हे एक महान पुण्य समजल्या जाते। निस्वार्थ सेवा, अशीच निस्वार्थ सेवा नित्यानंद धीरज भाऊ जयस्वाल हे करत असतात। काय ताई, काय सांगणार आहे तुम्ही याबद्दल? काय सांगणार आहे तुम्ही याच्याबद्दल? काय माहिती, काय कुठून आले तुम्हाला? काय तुम्ही इथे येऊन काय तुम्हाला दिसलं असं विशेष काय आहे? विशेष म्हणजे इथं सर्वच काही आहे, म्हणजे आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी लोक इकडे तिकडे जातात। मग इथं आले की लोक दूर दूर जातात, पण इथं सर्वच काही स्वामीजीनं दिलेलं आहे ना। सृष्टीचक्र मार्गे आम्ही सर्व विश्वासाती करत असतो, मग सर्व काही इथंच आहे। या महाशिवरात्रीच्या दिवशी हंतोळा येथे सर्वात मोठा उत्सव साजरा केला आहे। इथपर्यंत की संपूर्ण तालुक्यात जिथे जे शिवमंदिर असतील, महादेवाचे मंदिर असतील, अशा ठिकाणी सुद्धा आज शिवरात्रीची महापूजा होत असल्याचं आज दिसून आलं। महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अमरावती।